आता खरं म्हणजे तुम्ही सगळे पत्रकार बंधू आहात, अर्थ तुम्ही काढू शकता, तुम्ही लावू शकता, मी वेगळं सांगायचं काही कारण नाही. कसं असतं, आज जे काही वाढदिवस जो साजरा होतोय, हा तुम्ही जे बघितलं की हे इतकं प्रचंड प्रेम, म्हणजे लोकांनी मध्ये असं सांगितलं की मला दादाच्या वाढदिवसाला यायचं आहे आणि देवाला प्रार्थना करतो की 4 दिवसापूर्वी जो पाऊस होता तो थांबला पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रेमाने जी मागणी देवाला केली ती अक्षरशः आज पाऊस एका दिवसासाठी तरी थांबला. हे एवढं मोठं प्रेम जनतेचं आहे. आणि जनतेचं प्रेम जेव्हा महसूल मंत्री बघतात, सगळे जर तुम्ही आलात, सगळी एवढी गर्दी प्रचंड केली, अजूनही इथून गर्दी संपत नाहीये. हे प्रेम एकालाही कोणाला आपण बोलवून किंवा काय तिथे हे करून आणलेलं नाहीये. तरी जेव्हा लोक येतात, हृदयात लोक जेव्हा स्थान देतात, एक नगरसेवकापासून जे आमच्या लोकांनी सगळे आशीर्वाद दिले, त्याच्यानंतर नगरसेवक, उपमहापौर, महासचिव, त्याच्यानंतर आमदार, हे फक्त इथल्या लोकांच्या प्रेमामुळे झालं. आणि आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आशीर्वाद या ठिकाणी आता बावनकुळे साहेब आले होते, ते त्यावेळेला प्रदेशाचे अध्यक्ष होते. त्यांनी केलेलं विक्रांतचं बघितलेलं कार्य, असं फक्त बाळासाहेब पाटलांचा मुलगा म्हणून त्याला काही मिळालं नाही. त्यांनी त्याचा परफॉर्मन्स दाखवला. या विभागात तुम्ही चित्र बघितलं की ह्या 6 महिन्यामध्ये किती विषय लावले, तुम्ही सगळे पत्रकार बंधूंनी छापले, प्रत्येकाने दाखवलं. शेतकऱ्यांचा नैनाचा विषय असेल, त्या ठिकाणी आपल्याला नवीन पनवेलमध्ये 11 ते सेक्टर 11 ते 8 ते 12 पर्यंत 11 पर्यंत सगळ्या रिडेव्हलपमेंटचे विषय सोडवले. रजिस्ट्रेशन बंद झालं होतं आपल्या सगळ्या शेतकरी बंधू आणि जॉईंट व्हेंचरचं, ते आपण चालू केलं. या ठिकाणी आपण पाण्याचा प्रश्न उचलला, एवढा प्रचंड मोठा आपण कर्जचं धरण त्या ठिकाणी मंजूर होतं. लॉटरीवाल्या सगळे बघा ना ते चित्र, कोणाकडून काय त्यांना अपेक्षा होती. गरीबाला एक स्वप्न असतं, मला स्वतःचं एक घर कुठेतरी अंग टेकायला मिळावं, एवढी त्याची अपेक्षा असते. त्याची कपॅसिटी नव्हती, त्याची आपण 10 लाख रुपये कमी केले. 69,000 गुणिले तुम्ही 10 लाख करा, 7,000 कोटीचा सर्वसामान्य लोकांचा जो फायदा झाला. हे चित्र जेव्हा मंत्री किंवा आमचा पक्ष, आमच्या श्रेष्ठी बघतात, तेव्हा त्यांना असं वाटतं कुठंतरी की नाही, की जनता पूर्णपणे विक्रांतच्या मागे आहे. विक्रांत जो शब्द देतोय, जे काय घडतंय ते विक्रांत त्या ठिकाणी सोडवतोय. त्यामुळे सतत तुम्ही बघताय जवळजवळ 10 लाख किलोमीटरचा प्रवास महाराष्ट्रामध्ये विक्रांतनी केला. तुम्हाला माहिती आहे, घरात फक्त 4-5 तासासाठी तो असतो, 4 दिवस तो घरी येत नाही. एवढं प्रचंड काम त्याच्या माध्यमातून होतंय. आणि इथले सगळे प्रश्न, म्हणजे आता प्रश्नाची मालिका जर सांगितली ते संपणार नाही एवढे प्रश्न या ठिकाणी. आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घेतली, तुम्ही सगळेजण होतात. काय अधिवेशनामध्ये प्रश्न घेतले, नुसते प्रश्न घेतले नाहीत, ते सोडवले. त्यामुळे अशा पद्धतीचा लोकांचा विश्वास वाढत चालला. खेड्यापाड्यांमध्ये सगळी ग्रामीण जनता, त्या सुटलेले शेतकऱ्यांचे विषय, नैनाचे विषय, सिडकोचे काही शिक्के पडले होते ते काढण्याचे विषय, या सगळ्यांमध्ये पोल्युशनचे विषय, पाण्याचे विषय, ते सगळे सोडवत आल्यामुळे लोकांचा विश्वास बसला. आणि म्हणून कदाचित वरिष्ठांना वाटत असेल, मंत्र्यांना वाटत असेल, आणि देवेंद्र साहेबांचा प्रचंड मोठा विश्वास विक्रांतच्या कर्तृत्वावर आहे, बावनकुळे साहेबांचा विश्वास आहे, आमच्या आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब जे आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष त्यांचा विश्वास आहे. त्यामुळं हे चित्र जे ते काय बोलले ते फक्त तुम्ही सगळे जमलात, लोकांचे आशीर्वाद, इतक्या वेळ लोकांनी गर्दी केली आणि भरभरून आशीर्वाद त्याला जनतेने दिला, त्याच्या माध्यमातून ते त्यांनी तसं बोलले. आता मला एक अभिमान आहे की मी गेल्या 35 वर्षात 30-35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं हे काम मी चालू केलं होतं. लोक किती कमी होते, माझ्या अगोदर पण प्रचंड असंख्य लोकांनी भाजपसाठी या रायगड जिल्ह्यामध्ये खूप कष्ट घेतले. मलाही ती संधी, ती विचारधारा या रायगड जिल्ह्यात रुजवायची मला संधी मिळाली. तुम्हाला हेही माहिती आहे की रायगड जिल्हा हा भारतीय जनता पार्टीच्या नजरेतून, त्याच्या नकाशावर बीजेपीच्या एक खडका जिल्हा होता. इथं कमळ फुलल असं स्वप्नात वाटलं नव्हतं, पण लोकांनी विश्वास ठेवला, अचाक मेहनत केली, एक झेंडा खांद्यावरती घेतला आणि मला अभिमान वाटला. मी घेतलेला हा भगवा झेंडा, ही जी आमची भव्याची पताका, भाजपच्या विचारधारेची पताका, आदरणीय नरेंद्र मोदीजींची जे विचारधारा आहे, आदरणीय देवेंद्रची विचारधारा आहे, पक्षाची विचारधारा आहे, ती विचारधारा जो मी खांद्यावरती घेतलेला झेंडा, विक्रांतनी तो झेंडा लग्नामध्ये फिरवला. याचा अभिमान बाप म्हणून मला नक्कीच असणार. मी ज्या तत्वावरती चाललो, मी 3 Cचं पालन केलं: कल्चर, सिव्हिलायझेशन, कॅरेक्टर आणि करप्शन. या करप्शन पासून आम्ही लांब राहिलो, कॅरेक्टर आम्ही सांभाळलं आणि त्या सिव्हिलायझेशन कल्चर मध्ये आम्ही वाढलो. त्यामुळे सगळ्यांचं पालन करत करत मी पुढे आलो.
कोणाला बोट दाखवायला संधी ठेवली नाही. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून विक्रांतची वाटचाल चालले आणि विक्रांतनी सगळ्या जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केलं. आणि मी जी वाट थोडीशी चालू केली होती तिथं मोठा एक रंगे करण्याचं काम विक्रांत करतोय. म्हणून कुठल्याही बापाला 100% असं वाटेल की असा पुत्र पोटाला आला मी भाग्यवान आहे. खरं तर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यासाठी मित्रमंडळींचं, कार्यकर्त्यांचं, जनतेचं हे भरभरून मिळालेलं प्रेम त्याच्यापेक्षा मोठी श्रीमंती असूच शकत नाही. म्हणजे श्रीमंती कशात तोलावी, पैशात किंवा अन्य कशात, तर नेहमी दिग्गजांनी सांगितलंय की आपल्या सुखदुःखात जे काही चपलांचे जोड आपल्या घरांच्या बाहेर दिसतील ती संख्या जास्त असेल तर तुम्ही श्रीमंत आहात. मला वाटतं की खरं तर ही श्रीमंती माझ्या भाग्यात आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की इतक्या मोठ्या संख्येने सगळे मित्रमंडळी, कार्यकर्ते, नागरिक, इतक्या मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी येणं माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आदरणीय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे या कार्यक्रमात आले. या अभिष्ट चिंतन कार्यक्रमात त्यांची प्रमुख उपस्थिती होती आणि 5-10 मिनिटं नाही 2 तास ते या ठिकाणी थांबले, सर्व नागरिकांशी संवाद साधला आणि भरभरून या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. मला वाटतं की पक्षाचं नेतृत्व जर का अशा पद्धतीनं असेल तर खऱ्या अर्थानं त्यातले कार्यकर्ते त्यातून नेतृत्व घडत असतं. तर कार्यकर्त्यांना संधी देणारी पार्टी कशी आहे याचं एक उदाहरण आज आपल्याला डोळ्यांनी बघायला मिळालं. त्यामुळे आज सगळे नागरिक मोठ्या संख्येने आले, खूप वेळ थांबले, सगळ्यांनी संवाद साधला, सदिच्छा दिल्या. खरं तर ही ताकद त्यांची माझ्या मागे आहे. त्यामुळे विक्रांत पाटील सारखा एक कार्यकर्ता आज काहीतरी खटपट करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यामुळे चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला आणि खरं तर मन भारावून गेलं.